गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर जसं की मी तुम्हाला म्हणले, आता मी फ्रेश होते, तर मी फ्रेश झालेले आहे. आणि माझ्या ही केसाला बघताल तर आज संडे आणि केस धुतलेले आहेत मी. आणि माझ्या आईंनी बांधले, जसे की माझी आई म्हणजे माझी सासू, त्यांना मी आईच बोलते. त्यांनी मला हे बांधले कारण माझी केस ओली होती म्हणून. जीव लावतात म्हणूनच बांधतात त्या. कसं बांधले सो आता मी. आणि खरंच सासू असावी ना तर खरंच अशी असावी, सेम मुलीप्रमाणे जीव लावतात पण. आणि कसं बांधले बघा, कारण मी आजारी पडून आहे, केस ओले सो म्हणून. तर आता तुम्ही म्हणताल मी असं का धरलंय, तर आता ती मी सोडणार आहे कारण मला आता जायचे किचनमध्ये स्वयंपाक करा. तर गायस, आता मी केस माझे मोकळे सोडलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, 6 वाजले, 6 ते 8 12 नुसता फोनच बघते. वर बघा. आणि हो, आई माझ्या चपाती करतात, मी आंघोळ करत तोपर्यंत त्यांनी चपात्याला सुरुवात केलेली आहे. सो आपण पण आता लाटून देऊया आणि मग त्या भाजून घेतील. गाईस, आता मी चपाती लाटत आहे आणि आई माझ्या भाजून घेत आहे. कशी झाली गाईस माझी चपाती? तर गाईस, आता माझ्या चपाती आहे ते सगळं झालेलं आहे. माझी भांडी घासून गॅस वगैरे स्वच्छ आहे ते धुवून सगळं झालेलं आहे. आणि आता मी टोमॅटोची भाजी करत आहे. सो बघा, आता तेल टाकून ठेवलं पण गॅसच पेटवला. आमची लुना आलेली आहे. लुना म्हणजे लुनावर पप्पा बसून आले. चांगला भाजून घ्यायचा, मग चटणी टाकायची, मग मीठ टाकायचं आणि मग टोमॅटो टाकायचे. जसं की रोज टोमॅटो टाकून घेऊया तुम्ही. वाईस साखर टाकूया आता. पाणी टाकूया. कशी दिसते गाईस भाजी टोमॅटोची? तर गाईस, मी झालेला आहे फ्रेश आणि माझा सगळा स्वयंपाक पण झालेला आहे. सो आताच थोड्याच वेळात मी जेवणार आहे. सो जेवण झाल्यावर तुमच्याशी भेटते. तर आता आम्ही धन लावतोय. तर गाईस, जसं की आम्ही तुम्हाला दाखवलं, आम्ही मेथी ती सगळं लावलेलं, तर ती बघा कसं उगवले. ही भेंडे, ही शाप आहे 2-2 पानावरची. मेथी केवढी उगवली, भेंडी पण उगवली. 2 hours later. तर गाईस, मी झोपली होती आणि झोप काय मला लागलीच नाही. आणि तिकडं पलीकडे झोपलेत आणि मी इथं बसले आणि सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. सो भूक लागलेली, पण एकच चपाती होती आणि एकच चपाती होती. तर यशने आणि बाकीच्या खाल्लेल्या. सो चपात्या काय पुरतं झालं नव्हतं म्हणून एक चपाती मला फक्त राहिले होते. मग आता मी करणार आहे तिखटाच्या शेवया. तिखटाच्या पण माझ्या फिक्स नाही आहेत, बघू आता पलीकडे किचनमध्ये जाऊन मिरच्या आहेत का बघावे लागेल आणि मग मी तिखटाच्या शेवया करणार आहे. तर गाईस, झालेल्या आहेत माझ्या गरमागरम तिखटाच्या शेवया, दाखवते तुम्हाला मी. जर आहोत तुम्ही बघत असताना तर घरी लवकर खायला येणार तर मिळणार नाहीत तुम्हाला. माझ्या या शेवया बघतानाचा माझा व्हिडिओ माझ्या म्हणणार की हां, तू घरी मी असल्यावर काय करत नाही ग, पण मी बाहेर गेल्यावर बरोबर तू सगळं करते. पण कसं, आज चपाती नव्हती सो त्यामुळे मी केलं नाही. तर ते असतं तर मी त्यांच्यासाठी पण केल्याच असत्या, पण ती नाहीत. पण आता त्यांना राहतात की नाही काय माहित. मस्तच झालं. केवढा मोठा आंबा आहे.
गाईस, मला ही माझ्या नवऱ्याने चंद्रकोर आणली. मी त्यांना सांगितलेली चिकट, पण त्यांनी ही स्वतःच्या मनानं आणली. खरंच मला आवडली. मी स्टार्टिंगला हसले, पण नंतर लावल्यावरती मला आवडली. पण ते चिडलेले पण मला आवडली. आणि अजून एक वस्तू ह्याच्यासोबत आणली त्यांनी, माझ्या गळ्यात घालायला दाखवते. ही स्वामींचा, आम्ही दोघं पण पहिल्यापासून घालतो आणि माझ्या गळ्यात पहिल्यापासून हीच घालतात. सो त्यांनी ही 2 आणलेली. पण आता ते चिडलेत. पण लव्ह यू सो मच. खरंच मला आवडलं. मी हसले, पण स्टार्टिंगला हसले, नंतर मला खरंच आवडलं. आणि हसल्याबद्दल पण सॉरी. आता मी तुम्हाला तोंडावर बोलीन सॉरी, पण असं पण सॉरी आणि लव्ह यू. तर गायस, माझ्या करत आहे स्ट्रीम. सो वाजले किती 9:16 त्यांनी चालू केले. आणि तुम्हाला जर आज माझा दिवसभरचा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मला आलाय कंटाळा, सो मी आता झोपणार आहे. सगळ्यांना गुड नाईट, बाय.